सर तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये भाजप की राष्ट्रवादी? मी रोज पोल अपडेट देतो आहे. मी 2 दिवसापूर्वी पण एक पोल अपडेट दिला होता. IBN लोकमतला बोलताना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादीचं वारं वाहत आहे आणि आज पण मी त्याच भूमिकेवर ठाम आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीचंच वारं वाहत आहे. तुम्ही जर बघाल ना गल्लीबोळीमध्ये सोसायट्यांमध्ये हर गली में हर नुक्कड़ में एव्हरी कॉर्नर ऑफ द सिटी जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं जे वारं वाहत आहे ते फक्त राष्ट्रवादीचंच वाहत आहे. अजित पवारांनी कॅम्पेनिंग सुरू व्हायच्या अगोदरच कॅम्पेनिंग केली मागच्या 3 महिन्यामध्ये. मोमेंटम अजितदादांच्या बाजूने आहे. मी काय BJPचा विरोधी नाही आहे. माझी भूमिका न्यूट्रल आहे. मी काय बिकाऊ पत्रकार नाही, कोणी मला पैसे दिले नाही. वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्यानुसार मी बोलतो आहे. आत्ताचं वातावरण उद्या वातावरण बदलू शकतं, ते वातावरण भाजपच्या बाजूने जाऊ शकतं. पण आजच्या घडीला, आज शुक्रवार, आजच्या घडीला मोमेंटम मागच्या या 3-4 दिवसापूर्वी इलेक्शन कमिशनने इलेक्शन अनाऊन्स केलं त्यानंतर तर हे मागच्या 3-4 दिवसाचं वातावरण तुम्हाला सांगतो मी. वातावरण इज कम्प्लिटली इन फेवर ऑफ NCP म्हणजे राष्ट्रवादीच्याच फेवरमध्ये वातावरण आहे. भाजपचं काय चाललं आहे काहीच माहीत नाही आहे. भाजपचा नॉईज आणि व्हॉईस दोघं पण आपल्याला ऐकू येत नाहीत. आत्ता आपल्याला ऐकू येतं आहे तर अजित पवारच ऐकू येतात आहे, योगेश बैल सगळीकडे दिसतात आहे, त्यांचाच नारळ फोडला जातो आहे, पदयात्रा चालू आहे, TV वर दिसतात आहे, सोशल मीडियावर आहेत. BJP आत्तापर्यंत दिसत नाही. BJPचा गाजावाजा, BJPचे नॉईज दिसत नाही आहे. म्हणून माझं हे पोल अपडेट हे आजचं की राष्ट्रवादीच पुढं आहे आजच्या घडीला. पण तुम्ही यू कॅन राईट ऑफ राष्ट्रवादी, यू कॅन राईट ऑफ, तुम्ही ऑबिट लिहू शकत नाही. जे कोणी तुम्हाला सांगताय ना राष्ट्रवादी मागे नाही, राष्ट्रवादीच पुढं आहे. BJP पिछाडीवर आहे आजच्या घडीला.